2024 आदेगडाची मानाची पालखी वर्ष 8वे उद्या दिनांक भरपूर जोरात तयारी चालू आहे पालखीची. पाहू शकता कोणाची पालखी गावाची मालकी तेजूचा बघा खूप मेहनत घेता लेडीजची बघा कोण सजवताना आणि देवेश काकडे यांची वाईफ अनन्या काकडे आणि त्यांचा सुपुत्र आमचे लोकेश दादा यांनी खूप अशी सुंदर अशी मखरामध्ये बनवलेली आहे मोर. 24/11/2024 सकाळी लवकर पालखी निघणार आहे आमची. चार दिवस फुल एन्जॉय. शेलके पालखीचे सचिव अध्यक्ष नमस्कार. गुड मॉर्निंग गाईज. आता मी तयार झालो आहे पालखीसाठी आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला दाखवतो पालखीला. जय करा. उपसचिव गजानन रसाल हे सुद्धा तयारीमध्ये आलेले आहेत खूप जोरादार. आता वाजले आहेत 6:11. आपला पॅनल पालखीचा 1 किलो पदयात्रा वर्ष 8वे मंडल आदई पनवेल आदई गावाची मानाची पालखी आदई पनवेल ते कारला 1 वेळा पदयात्रा 16 रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2024 ते बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024. सर्वांनी या आणि पालखीचा आनंद लुटा. जय केरा.
पालखी निघाली आई माऊलीची, आदई गावामध्ये पालखी निघाली गोमानाची, या आदई गावामध्ये पालखी निघाली गोमानाची, मिरवत निघाली चालली पालखी एकविराईची, मिरवत निघाली चालली. आपली पालखी पोहोचली पनवेलला. आता आम्ही चालत आहोत. आमचा कड्डू पण फुल जोशात आहे, फुल रनिंग मध्ये. मला पण आले अंपायर, रोहित पण आहे आमचा नेवना. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संदेश पाटील यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य असतं. त्यांच्यातर्फे आम्हाला ज्यूस असतात. म्हणजे आमचे मित्र, नमस्कार, आमचे भाई, आपला नजीर पटेलचा तलोद्याचा ज्यूस खूपच अप्रतिम असतो. आम्ही खूप पितो. जय एकविरा. आमचे अध्यक्ष आकाश शेलके. मित्र पवले ग्रुप आदई पनवेल यांचे आमचे सदस्य यांच्यातर्फे आज ज्यूस वाटप आहे. त्यांचे खूप खूप आभार. घे बाबा घे, नंतर ब्लॉग बनवू. जय एकविरा. तुमचा नादीर पाका थांबला आहे ज्यूस वारून. नादीरने मला सकाळी लवकर कॉल केलेला. कोणाला ज्यूस वगैरे पाहिजे असेल नादीर तलोजावाले, फेमस ज्यूस. इकडची पालखी इथे पोचली आहे. नाश्ता करत आहे. चेंडेवाले आमचे शिंदे डॉक्टर खूप लेट आले. लेट कसे येणार, सगळ्यांना घेऊन येणार ना. बरोबर आहे. सर्व पुढे जातील तेव्हा तुम्ही येणार. लास्टच्या झेंड्यावाल्याचा हात पण काम आहे की सर्वजण कोण राहिला नाही राहिला. बरोबर ना. आम्ही सगळ्यांना घेऊन येणार, पार्टी ठेवणार. यस, हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. करण शेलके वारदोळी यांच्याकडून आज नाश्ता आहे. शेडू घेते, खूपच छान नाश्ता. बीस काय करेन ना ते वाडा टाकून शेडूचे वडापाव. आणि काकादेवीच्या इथे आलो. आई क्षेत्र काकादेवी इथे पोहोचलो. सर्व पदयात्री जेवले आणि जरा आराम करतायत. बाकीचे अर्धे इकडे आहेत. कंपनी आमचे सर्व पदयात्री जेवून आराम करतात मस्त पैकी.
हे बघा नवीन नवीन आलेला हे पालखीचा एकदम चिकना हँडसम बॉय म्हणजे एकदम चिकना. आमची परी सारखी बोलतो पाण्यात टाक मम्मीला. ते ससे विकतायत. मावशी कसे ससे विक? 2000 रुपये का 2. 2000 का 2 जोडी. मस्त आहे. कोणाला पाहिजे तर घेऊ शकता. आम्ही इथून जाताना दरवेळी आम्हाला बाबांचं दर्शन होतं. ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्कार. हर महादेव, हर महादेव, महादेव महादेव. फायनली आम्ही पोहोचलो मडला. सिग्नल लावून ठेवले कंप्लीट. जय
काय पाहिजे बाहेर मोटर मंथन बा फिरायला मोटार ये मोटारीचे दादन माझ्या पाया झायल्या गार मंथन फिरायला मोटार आम्ही आता शिंगरोबा देवाच्या मंदिरात आलो. जस्ट पालखी पोहोचली. सर्वजण जेवत आहेत. की चविष्ट नाश्ता असा दिलाय. कांदे पोहे माझे फेवरेट आहेत. शिंगरोबाच्या देवाला तर आम्ही पोहोचलोय आता. सर्व पालखीवाले जय इकडा. माझ्याजवळ आमचे परममित्र कौस्तुभ ठाकूर पण आहेत. आमचे पालखीचे सदस्य आमचे कालू हिंदकेसरी. कुठला बैल आपला रुद्रा बैलाचे मालक कालू शेठ. पालखीचा हाच आनंद आहे की आम्ही जेव्हा पालखीला येतो तेव्हा घाटातून चालताना सर्व पोरं बघा किती थंडगार हवेमध्ये. हीच खरी पालखीची मजा आहे. तर नेक्स्ट इयर नक्कीच सर्वांनी या पालखीला आमच्या. खूप एन्जॉय. हा आनंद आहे आमच्या पालखीवाल्यांचा घाटामध्ये जेवण करताना. कसं वाटतंय? एक नंबर. काय रे कसं वाटतंय? कसं वाटतं ते जेवताना? सर्व पालखीवाले जेवायला बसलेत. आपली पालखी मानाची पालखी फिरायची. पण बसले जेवायला. बाकीच्या लाईनला आहे. शिस्त म्हणजे शिस्त. आपलं एक पालखीचं वैशिष्ट्य आहे की शिस्तीमध्ये व्यवस्थित जेवण केलं जातं आणि घेतलंही जातं. आपल्या तुला आज जेवण कसं वाटलं आपल्या पालखीचा? एकदम स्वाद आहे आणि जेवणामध्ये काय आज काय सांगशील? डाळ, राईस, लिंबू, पापड अप्रतिम. बघा कसं जेवतोय आपण. बघा आमची पालखीची पोरं म्हणजे लय हुशार. अजून काय पाहिजे बाहेर मान मोटर मंथन बा. अध्यक्ष जेवण घेऊन मस्तपैकी आता जेवायला जातील. बसा. अशा प्रकारे आमचं जेवण असतं. हे आमचे कुक आहेत. हे पण आमचे जुने जाणते कुक आहेत. पालखीसाठी मला आपल्या गावात आदई गावात जेवण वगैरे बनवण्यासाठी एकदम चविष्ट आणि खूपच सुंदर असे जेवण बनवतात. धन्यवाद. समोर असं गेली किती 100 कोणा पुढं नाही चुकत. आम्ही पोहोचलो आहोत लोणावळा खंडाला घाट. मुंबई पुणे हायवे. जय किराई. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हे ब्रो जय श्रीराम. आताच आम्हाला मंकी पॉईंट लोणावळा मंकी पॉईंट. आता आम्ही इथे मंकी पॉईंटच्या इथे पोहोचलो आहोत. जय किरा. जय किरा मित्रांनो. आता आम्ही लोणावळा घाटामध्ये आहोत. आता पुढे जाऊन आम्ही खंडाल्यामध्ये पोहोचलो. तर ते बोललं जातं ते खरं आहे. हीच ती लोणावळ्याची ब्युटी. मुंबई पुणे हायवे तुम्ही पाहू शकता. संध्याकाळी इथे एवढा फॉग असतो की कोणती गाडी समोरून येते ती कळत नाही. खंडाला सिटी. पदयात्रियांचे प्रेम बघा तुम्ही कसा हाताला घेऊन चालला. जेव्हा पाय दुखत आहेत पण त्याच्या मित्राने त्याला एकटं सोडलं नाही. तो त्याला सोबत घेऊन चाललाय. यालाच बोलतात एकविरा प्रेमी. जय एकविरा. जय एकविरा. लोणावळा तुम्ही पाहू शकता व्ह्यू. लोणावळा मंकी पॉईंट.
नाईस व्ह्यू. लोणावळ्याची मॅगी कशी लागली मॅगी? एक नंबर. कशी? मस्त लागली. खूपच आवडली आम्हाला मॅगी लोणावळ्याची. आता आम्ही जस्ट 5-10 मिनटामध्ये पोहोचू आमच्या डेस्टिनेशनवर आणि थोड्या वेळातच आता मॅगी खाऊन आम्ही पुढे जाऊ. तर बघूया कशी लागते लोणावळ्याची मॅगी. मी पण एकदा ट्राय करतो. यांनी दोघांनी ट्राय केली, आता मी करतो. डाला मंकी पॉइंट. किती खोल दरी आहे बघा. थंड वातावरण. तुम्ही पण या थंडाला घाटामध्ये. आता खूप थंडी पडली आहे तर संध्याकाळी खूप थंडी पडणार. खूप मजा येते इथे. गुड मॉर्निंग गाईज. सर्व उठले आता हलकेवाले. सर्व आंघोळीला गेलेत. आता वाजलेत सकाळचे 6. आम्ही 4-4:30लाच आंघोळ केली. आता आमचा सकाळचा नाश्ता आणि पोहेचं काम चालू आहे. भंडारी आमचे आचारी, बाकी सगळे आमचे हेल्पर आहेत. ते निलेश दादा खजिनदार पालखीचे. दादा तुम्हाला कसं वाटतं पालखीला? मी दरवर्षी पालखीला येतो आणि खूप एन्जॉय करतो. जी मुलं आहेत ना, सर्व आपल्या आजूबाजूच्या गावातली पोरं आहेत, त्याच्यामुळे सर्वांना व्यवस्थित घेऊन येणं ही आमच्या पालखीची जबाबदारी आहे. ती आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडतो. हो नक्कीच. खूप तुमचा पालखीसाठी खूप योगदान आहे. मला सुद्धा माहिती आहे, कारण की मी एक पालखीचा उपाध्यक्ष आहे आणि एक समाजाला दाखवण्यासाठी की आम्ही काय करतो काय नाही त्याच्यासाठी मी व्लॉगिंग करतो. हे पण दादा आहेत आपले पालखीचे सदस्य आहेत. खूप मेहनत करतात आणि बाकीची तर आहेतच आमची मेहनत करणारी लोक कधी पण म्हणजे बनवत म्हणजे एक मित्रपोटी दोस्त म्हणून. आता ते पण जरा घालता मारतात. अजून प्रोसिजर चालू आहे. अजून मिरचीत चालतात. पुढचा दाखवतो मला. थांबा. बैलाचे मालक तुम्हाला कसं वाटतंय आज? आजचा नियोजन चांगलं एकदम. सर्व दोन्ही चांगले झाले. आपला इथे थंडी किती होती रात्रभर? भरपूर होती. आतमध्ये जागा भेटली म्हणून बरं वाटलं. बाहेर एकदम गार वाटलं. आणि सकाळी आंघोळ कशी झाली? आंघोळ सकाळी 4च्या अगोदरच केलेली. अरे वा, तुम्ही खूपच लवकर उठलात. आम्ही पण 4:30ला उठलो. त्या दुरकुतच घातले सारखं. तिथे दिसेल तिथे जेवतं खात घाटल. आता मोठा गाड्या बिया घेतले रंदा. आता घातली कांदे पावासाठी आणि बटाटे टाकले. घाटल धोरण. आता पडले कांदे पोहे मध्ये पोहे. टाका. आता खरा मिश्रण होणार. बटर पण आले. रेडी झाले आमची पोहे. त्याच्यावर मारली कोथिंबीर. वस्तू बघा कसा ज्यांना दण घाटल ते. उदे मार रंदा मस्त. एवढी जागा आहे याच्यावर बसायला पाहिजे असं नाही. आम्ही दरवर्षी जमतो आणि इथे आमचा दरवर्षी एक फोटो असतो खंडालामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये. आई माऊलीचा एकविरा माते की. पालखी निघाली आई माऊलीची.
आम्ही आता पोहोचलो लोणावळामध्ये. आता सर्व पोरं इथे नाश्ता करायला बसलीत. हा आहे नाश्त्याचा, आज आहे नाश्त्याला कांदे पोहे. आदही गावामध्ये पालखी निघाली गोमानाची, या आदही गावामध्ये पालखी निघाली गोमानाची, मिरवत निघाली चालेल. जसं आम्ही काल देवाच्या मंदिरात पोहोचले पालखी. आली पालखीला तालम परशीला. आवाज दे. हाई जय जय करा मित्रांनो. आमची दीदी पण आली. आम्ही आता काल बनवत मंदिरात इथे पोहोचलो आहोत. नवीन कुक आमचे प्रणित शेलके. काय चालू आहे? वरण. अप्पा आमचे ज्येष्ठ आचारी. अप्पा काय कुठली भाजी चालू आहे? वाटाणा. आपल्या देवलामध्ये जशी वाटाण्याची भाजी होते तशीच भाजी अप्पा आज बनवणार. तर तुम्ही सर्वांनी या जेवायला. कस्तूर दादा ठाकूर खूप मेहनत घेतली जेवण बनवायला. त्यांचे आम्ही आभार कसे मानतो आम्हालाच नाही कळत. शेंगदाण्याचा कूट, पामन, चामुंडा ज्वेलर्स. आराम करा मन. आता वरण आलेलं आहे बघा. चाचारी आता यार. आमचा आचारी कामाला पण लय भारी आणि जेवण बनवायला तर अप्रतिम चवीसारखंच भारी. कसं आहे तरी सारखे तरीदार असे आमचे आचारी. निघाली शिकराईला पेटेला. पालखी निघाली आई माऊलीची. आता आम्ही एकराईच्या दर्शनासाठी निघालो पालखी घेऊन. आता आम्ही 3 दिवस लगातार 3 दिवस चालून आता तो आमचा शेवटचा क्षण आलाय आईला भेटायचा. आणि ही आमची पालखी. आमचे अध्यक्ष स्वतः अध्यक्ष बघा किती चालतायत. आणि पालखी फायनली आता आम्ही एकराईच्या रात्री पायथ्याशी पोहोचलो. आता आम्ही चाललो वरती खायची भेटेल. आदे गावातील पालखीला नवस केला होता. त्याचा नवस पूर्ण झाला. ही आमच्या पालखीची ताकद. नवस पूर्ण झाल्यामुळे तो नवीन देवीचा नवस पूर्ण करतोय. पालखीला आले आमची वहिनी, आमची तेजू, आमचा भाचा पण आले बाबा. वीरा माते की जय जय किरा दो दो. भाई पण आले, आमची भाई पण आले, लोके भाई पण आले, सगळं भाई आले. महाराष्ट्रातला नंबर 1 ब्लॉगर आहे. नाही पण त्याच्या आता पहिल्यांदाच ब्लॉग करतोय. आमच्या पालखीचा चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव आहे आमचा. माझं नाव आम्ही आई गुराईचा दर्शन घेतला. मी आणि अध्यक्ष पालखीच्या उपाध्यक्ष आम्ही आईची होती बनलेली आमचं पण दर्शन घेतला. छोटे आम्ही त्यांना लाडाने काय बोलतो लड्डू आणि दोघांनी मिळून आणि तिघांनी मिळून दर्शन घेतला. जय विराज. आणि आम्ही आता पुढचा आपल्या इथे गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे पालखीचा.
पहिली वाटते